पाणी आमच्या ह्या जागेमध्ये सोडलेलं आहे सगळं आणि हे पाणी आल्यामुळे आमचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे. नाही भांडी राहिला, नाही अन्न राहिलं, नाही मुलांची वया पुस्तकं राहिले. मुलांच्या पुस्तकांपासून सगळं भिजलेलं आहे, कपड्यांपासून घालायला कपडे सुद्धा नाहीये. पाणी आहे घरामध्ये. आम्ही पण इथेच राहतो. काही शिल्लक राहिलेलंच नाही, जरा पण राहिलं नाही. मुलांच्या पुस्तकापासून डॉक्युमेंट्स पासून सगळं आमचं गेलंय भिजून. जरा पण कण पण शिल्लक राहिले नाही, कपडे पण शिल्लक राहिले नाहीत. काय झालेलं आहे ते आणि आम्हाला भरपाई करून द्या आणि आमच्याकडे काय असेल तर नाही निवड आम्हाला झालंच पाहिजे. ॲक्च्युली तहसीलदारांशी संपर्क करून याचा पंचनामा होणार आहे आणि ज्यांची कागदपत्र हरवलेली आहेत त्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत का तुम्ही त्याची नोंद करा. एक लेखी स्वरूपात आमच्याकडे पत्र द्या का कुठल्या प्रकारची कागद गहाळ झालेली आहेत आणि आम्हाला जी काय आमच्याकडनं मदत होईल भारतीय जनता पार्टीकडून ती आम्ही नक्कीच करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या मनवेलपाड्यामध्ये. ही चाळ आहे, या चाळीमध्ये पावसामुळे प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे. कुठेतरी बिल्डरची चुकी. बिल्डर येतात, घरं बांधतात आणि कुठेतरी लोकांच्या जीवाशी खेळतात. आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर बघा किती पाणी, फ्रीज वगैरे सगळं त्यांचा उद्ध्वस्त झालेला आहे. असं असताना खरं तर कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक दोघेही फेल झालेले आपल्याला या दृश्यावरून दिसून येते. जाणून घेऊया, या सगळ्या भगिनी आहेत, भिजत आहेत, घराबाहेर पडल्या आहेत, त्यांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. काय चाळीचं नाव आहे काकी? या सिद्धिविनायक वसाहत. गेले 30 वर्ष आम्ही ह्या चाळीत राहतोय. 30 वर्ष चाळीमध्ये कधीही आमचा काही प्रॉब्लेम झालेला नाहीये. आमच्या पाठीमागे दयानंद पाटील यांनी तो प्लॉट विकत घेतलेला आहे आणि आमची जागा त्यांनी ओपन प्लॉट दाखवून आमची पण चाळ त्यांनी विकत घेतलेली आहे जागा. पण त्यांनी त्यांच्या ओपन प्लॉटचं पाणी आमच्या ह्या जागेमध्ये सोडलेलं आहे सगळं आणि हे पाणी आल्यामुळे आमचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे. नाही भांडी राहिला, नाही अन्न राहिलं, नाही मुलांची वया पुस्तकं राहिले, कपडा काही नाही. आमचे सगळे महत्त्वाचे कागदपत्र सुद्धा ह्याच्यामध्ये भिजून गेलेले आहेत. तर ह्याच्यावर महानगरपालिका, तहसीलदार आणि प्रशासनाने ह्याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये न्याय मिळवून दिला पाहिजे. खरं आहे त्यांचा, जी काही नुकसान झालेली आहे त्या नुकसानचं भरपाई त्यांना मिळालं पाहिजे. ताई, तुम्ही पण इथेच राहता? हो, मी पण इथेच राहते. काय काय नुकसान झालं? सगळं घरामध्ये काहीच नाही. मुलांच्या पुस्तकांपासून सगळं भिजलेलं आहे, कपड्यांपासून घालायला कपडे सुद्धा नाहीये. मग आता तुमची राहायची कुठे व्यवस्था केली आहे का? राहायचं व्यवस्था जीपी शाळेमध्ये आहे वाटतं. शाळेमध्ये व्यवस्था केली. मुलं वगैरे कुठे आहेत तुमची आता? दुसऱ्या बाजूला जाऊन बाजूकडे बिल्डिंगमध्ये जाऊन राहिले. बाजूच्या बिल्डिंगमध्ये. तुम्ही आम्ही इथेच राहते. तुमचं पण सगळं नुकसान हा, सर्व फ्रीज वगैरे सिलेंडर वगैरे पोहत आहेत पाण्यात. एवढं झालंय, पुन्हा एवढं कमरेवर पाणी आहे घरामध्ये. तुम्ही पण इथेच हो, राहता? आम्ही पण इथेच राहतो. काही शिल्लक राहिलेलंच नाही, जरा पण राहिलं नाही. मुलांच्या पुस्तकापासून डॉक्युमेंट्स पासून सगळं आमचं गेलंय भिजून. जरा पण कण पण शिल्लक राहिले नाही, कपडे पण शिल्लक राहिले नाहीत. काय करावं? एवढ्या वर्ष कधीच पाणी भरलं नाही, आताच हे पाणी भरलंय. या बिल्डरवरती, हा जो बिल्डर आहे त्याच्यावरती शासनाने कारवाई केली पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तुम्हाला जर माहिती असेल की या मराठी माणसासाठी तुम्ही काय करता तर येत येऊन तुम्ही बघा की आमच्या सोसायटीमध्ये काय हालत चालली आमची. फक्त आश्वासन द्यायचे, असं करतो काही झालेलं नाही आहे इकडे. हे बिल्डरच आहे, बिल्डरांच्या या उपद्रवामुळे आमच्या चाळीचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान तुम्ही मुख्यमंत्र्यांना हे सांगा की आमचं काय नुकसान झालेलं आहे ते आणि आम्हाला भरपाई करून द्या आणि आमच्याकडे काय असेल तर नाही निवड आम्हाला झालंच पाहिजे. तरी मला हे शासनाला मला विनंती आहे, प्लीज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तुम्ही जरा लक्षात द्या. आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या लोकांचं. आतापर्यंत इथेच आपण आलो आहे, गुडघ्यापर्यंत पाणी आहे. पुढे जर गेलो तर कमरेपर्यंत पाणी आहे. बघा आता हे खाली गेलेले आहेत. अक्षरशः ही परिस्थिती एका बिल्डरमुळे यांच्यावरती आलेली आहे. आता यावरती वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर आणि आयुक्त काय निर्णय घेणार हे पाहण्यासारखं ठरेल. परंतु दरवर्षी पाऊस येतं, लोकांचं नुकसान होतं, प्रशासन मात्र हात वरती करतो. याच जागेवरती प्रशांत राऊत यांनी प्रचंड प्रमाणात नारळ फोडून भूमिपूजन केलेलं आहे. पाठीमागे आपण जर पाहिलं तर मोरीचं काम केलेलं आहे. मोरीच्या कामाचं ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी अशा प्रकारे काम केलेलं आहे आणि आज यांचं जो काही नुकसान झालेलं आहे हा नुकसान यांचं कसं भरून निघणार. आज या ताईंच्या मुलांची शाळेची पुस्तकं भिजलेली आहेत, त्यांचे कागदपत्र भिजलेले आहेत. असं असताना आता या मराठी माणसाला महाराष्ट्रात वसई विरारमध्ये जगणं मुश्किल झालेलं आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.